महिलांची लाडकी योजना नको आहे आम्हाला, पण आमचं राहतं घर पाहिजे आम्हाला। हे मोदींजींना माझं सांगणं आहे की गोरगरिबांच्याकडे तुम्ही बघा। वर्ष 15 वर्ष आम्ही इकडे काढलं। 15 वर्ष झालं काय झोपले होते का महानगरपालिका? त्यावेळेस ज्यावेळेस बिल्डिंग तयार होते त्यावेळेस का नाही कारवाई केली? अशी पोलीस फोर्स का नाही आली त्यावेळेस? तुम्ही लोड बेरिंग कशाला होऊन दिलं तुम्ही? मग त्यावेळेस तुम्हाला माहिती नव्हतं का STP प्लॅन आहे, डम्पिंग ग्राउंड आहे? त्यावेळेस तुम्हाला समजायला पाहिजे ना। त्यावेळेस तुम्ही पैसे खाल्ले प्रत्येक बिल्डिंगमधून, मग गोरगरीब लोक आले ना त्यावेळेस फसले ना। आता गोरगरिबांचा दोष काय आहे त्यांचा? घरातलं मंगळसूत्र घाण ठेवून पैसे अजून बँकेचे आमचे हप्ते चालू आहेत। नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज़। इस वक्त हम नाला सोपारा पूर्व के वसंत नगरी विजय लक्ष्मी नगर परिसर में मौजूद है, जहां पर 41 बिल्डिंग तोड़ने का आदेश हाईकोर्ट ने दिया और आज वसई विरार महानगर पालिका द्वारा तोड़क कार्रवाई की जा रही है। आपको बता दूं कि यह पूरा लैंड रिजर्वेशन प्लॉट था, जिसको लेकर यह कार्रवाई की जा रही है। आज लगभग 2000 परिवार बेघर हो चुके हैं, रास्ते पर आ चुके हैं। इसी संदर्भ में हमने उन परिवार से बातचीत की। आइए जानते हैं उन्होंने किस तरह की गुहार प्रशासन और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से लगाई है। नाव सीमा सयाजी धर्मे पाटील। मी 15 वर्ष इकडं राहते। 15 वर्षापूर्वी सगळं घरातलं म्हणजे सोनं बिनं होतं ते, म्हणजे आमची जेवढी अवकात होती तेवढीच आम्ही, म्हणजे परिस्थिती आमची तेवढीच होती की रूम घ्यायची, ते असं करून आम्ही माझ्या रूमला मी पैसे देऊन 15 वर्षापूर्वी इथं राहायला आलो। आणि आता C1 कॅटेगरीमध्ये म्हणजे अति धोकादायक रूम आहे, बिल्डिंग आहेत, त्यांना कारवाई चालू केल्या। आणि आम्ही महानगरपालिकेवर मोर्चे काढले, 2, 3, 4 वेळा काढले मोर्चे। त्यावेळेस आम्ही एवढंच ठेवलं की आम्हाला घराच्या बदल्यावर घर द्या। आणि इथं कसं आहे, आज दिवसभर कमवतात आणि संध्याकाळी आमचे चुली चालतात। लहान लहान पोरं आमची सगळी गरीब परिस्थिती आहे आमची अशी परिस्थिती नाही की आम्ही सडकोमध्ये रूम घेऊ। पण त्यावेळेस आमची एवढी परिस्थिती खराब होती की आमच्याकडे एवढे पैसे पण होते। त्यावेळेस ही इथं हे केलं, पण ज्यावेळेस त्यांनी आम्हाला इथं माहीत पण नव्हतं हे लोड बेरिंग काय आहे काय नाही, इथं डम्पिंग ग्राउंड आहे का STP प्लॅन आहे काय नाही, त्यावेळेस त्या लोकांनी आम्हाला काय सांगितलं नाही। सरळ सरळ आमच्याकडून पैसे घेतले आणि आम्ही गरीब लोक फसलो। मोठे लोकांचं काय, त्यावेळेस नगरसेवक होते, सगळं होतं, इथं सत्ता होती बहुजन विकास आघाडीवाल्यांची। त्या लोकांनी त्यावेळेस हे केलं, मग त्यावेळेस कारवाई केली असती तरी एवढी गरीब जनता फसली नसती। आणि ही लोक आता बोलतात पण आम्हाला घराच्या बदल्यावर घर पाहिजे, आमचा ठाम हा निर्णय आहे। आणि जेवढे C1 मध्ये काहीतरी 4-5 बिल्डिंग आहेत त्या थोडं कारवाई होणार का, ते तिथं जीवितहानी होईल म्हणून हे पण आम्हाला आमच्या बी लक्षात येते। ते पण आम्ही म्हटले तुम्ही ते C1 मध्ये आहे ते करू शकता, पण बाकीची बिल्डिंग जे चांगले आहेत ते आम्ही खाली करणार नाही, घराच्या बदल्यावर घर पाहिजे एवढंच आहे। आणि मोदीजीनं असं सांगितलं की आवास योजना काढल्या गोरगरिबासाठी। मी एवढंच मोदीजींना सांगेल, मोदीजींची आता मोदीजींची सत्ता आहे, आता त्यांनी एवढंच करावं की गोरगरिबासाठी जे आमचं राहतं घर तोडू नये। महिलांची लाडकी योजना नको आहे आम्हाला, पण आमचं राहतं घर पाहिजे आम्हाला। हे मोदींजींना माझं सांगणं आहे की गोरगरिबांच्याकडे तुम्ही बघा। पैसे खाल्लेले राहिले दुसरी सत्तावाली राहिली साईडला, पण गोरगरीब आम्ही राहिलो ना। आम्ही आता रस्त्यावर यायची आमची वेळ आली आता, पण आम्ही रस्त्यावर येणार नाही। आमची लहान लहान पोरं आम्ही घेऊन 15 वर्ष आम्ही इकडे काढलं। 15 वर्ष झालं काय झोपले होते का महानगरपालिका? त्यावेळेस ज्यावेळेस बिल्डिंग तयार होते त्यावेळेस का नाही कारवाई केली? अशी पोलीस फोर्स का नाही आली त्यावेळेस? तुम्ही लोड बेरिंग कशाला होऊन दिलं तुम्ही? मग त्यावेळेस तुम्हाला माहिती नव्हतं का STP प्लॅन आहे, डम्पिंग ग्राउंड आहे? त्यावेळेस तुम्हाला समजायला पाहिजे ना। त्यावेळेस तुम्ही पैसे खाल्ले प्रत्येक बिल्डिंगमधून, मग गोरगरीब लोक आले ना त्यावेळेस फसले ना। आता गोरगरिबांचा दोष काय आहे त्यांचा? घरातलं मंगळसूत्र घाण ठेवून पैसे अजून बँकेचे आमचे हप्ते चालू आहेत। काय करणार आम्ही सांगा? कुठं जाणारी हालत आमच्या सध्याच्या तर राहायची सोय नाही, आम्ही रोडवर तर राहू शकत नाही ना। लहान लहान पोरं आमची शाळा चालत लहान लहान पोरांच्या, मग हे कुठं आहे? मग सत्ताधारी कुठे गेले आता? आम्हाला एवढंच म्हणायचं आहे BMC वाल्याला, पण मला पवार साहेबांना एवढंच सांगायचं आहे की आमच्या घराच्या बदला आम्हाला घर द्या। जे काय तुमचं C1 मध्ये आहे ते तुम्ही तोडलं, त्यांची पण आम्ही काहीतरी राहायची सोय करतोय आणि आमची पण तुम्ही करा, एवढंच आमचं सांगणं आहे। हमारे दिन तो तकलीफ में ही बीत रहे, क्योंकि जब भी नोटिस आता है तो हमारे मन में एक डर बैठा रहता है कि हमारे सर से मतलब छत जाने वाला है। हम कितने बार मेहनत करेंगे और कितने बार घर बनाएंगे। पहले भी हमने चौली में रूम लिया था तो वहाँ पे फॉरेस्ट की जगह बता के हमको तोड़ दिया गया। फिर उसके बाद बिल्डर ने हमको यहाँ पे लाके दिया। अब यहाँ पे भी हमको देने के टाइम नहीं बताए थे कि ये मतलब
लोड बेरिंग है या डंपिंग ग्राउंड है, ऐसा कुछ भी नहीं बताते। हमको अच्छी जगह बता के यहाँ पे हमको शिफ्ट किया गया करके, तो हमने भी ब्याज से पैसा उठाया या धंधा पानी किसी से अपना मतलब करके जैसे भी थोड़ा थोड़ा करके हमने उनका पेमेंट कर दिया करके। अभी आज वो 10 साल से बार बार नोटिस लग रहा है करके कि टूटेगा टूटेगा करके। रोज़ रात को हम भी यहाँ से मेहनत करते हुए जाते, रोज़ रात को हम मेहनत करके आते हैं, तब अपना घर चलाते हैं करके। मगर हमको भी डर लगा रहता है कि हमारा घर टूट जाएगा तो हम कितने बार अपना मतलब घर बदलेंगे, और हमको भी घर के बदले घर चाहिए। अभी बच्चों का भविष्य देखे या घर के लिए हम परेशान हो जाए करके, तो हमने बच्चों का भविष्य अभी देखना है, पढ़ाई लिखाई चल रहा है, मगर अब बच्चे बड़े रहे तो उनका भी तो भविष्य देखना है। और हमारे सर से अगर छत छीन लेंगे तो हम जाएंगे कहाँ पे? तो हमारा भी एक ही बोलना है कि मोदी सरकार से कि हमारे घर के बदले घर दे, हमको लाडली बहना का पैसा नहीं चाहिए। हमारे सर से जो छत है हमें छत ना छीना जाए, घर के बदले घर दे, हमारी यही रिक्वेस्ट है उनसे। और यह रास्ता तो नहीं निकला है। C1 कैटेगरी का जो सब्जेक्ट चल रहा है, आज जो भी कार्रवाई हो रही है वो C1 के हिसाब से हो रही है, जो अति धोखादायक बिल्डिंग के है यहाँ के कुछ। और सेकेंड थिंग ये तो चालू है, और नोटिस का जो खेल है वो कंटिन्यू चालू ही है। तो यहाँ से ऐसा कुछ नया कुछ नहीं है कि आज नया नोटिस आया है। नोटिस इससे पहले भी आई है 1-2 साल से, ये जो 3 साल से ये कंटिन्यू मुद्दा चल ही रहा है। सबसे गरीब अगर बोलेंगे तो भी, अगर तुमको सबसे गरीब लोगों को अगर देखना रहेगा तो विजय लक्ष्मी नगर के 41 बिल्डिंग के रहवासियों को आके मिलो, जिनका ऐसा भी इतने भी गरीब लोग हैं जिनका आज काम पे नहीं जाएंगे तो शाम का खाने का भी कैसा बंदोबस्त करे उनको सोचना पड़ेगा। पर्यायी मांग क्या है आपकी? पर्यायी मांग बस घर के बदले घर, हमारा दूसरा कोई मांग नहीं है। हमको बहुत बड़ा बंगला नहीं चाहिए, हमको बहुत सारी अमाउंट ही नहीं चाहिए। हमने जो हमारे बजट में फॉरवर्डेगा उस हिसाब से घर लिया है। हमको बस घर के बदले घर दो, बाकी कुछ भी मांगे नहीं है। 32 एकड़ का प्लॉट है, पूरा ले लो। बाकी का जो है हमारी जो जनता है 4-5 एकड़ के अंदर बैठ जाएगी। 4-5 एकड़ के अंदर हम यहाँ के जो आम जनता है उनको बैठा दो, और बाकी लोगों को जितना चाहिए वो जगह ले लेवे। जिस जगह पे अभी बसेरा है वहीं पर, के दूसरी जगह पे कहीं पर भी चलेगा? ऑफकोर्स जिधर है उधर ही। अब तुम बोलोगे कि हाँ यहाँ के लोग रहते हैं कहीं ऐसी जगह पे छोड़ दो, उनको ना जाने आने का सुविधा रहेगा, ना वहाँ पे कुछ गाड़ी का बंदोबस्त रहेगा, ना हॉस्पिटल का कुछ रहेगा, उस हिसाब से जाएंगे तो वो नहीं पॉसिबल है। ह्या आचोळ्यामधील इथं STPचं मलनिस्सारण केंद्राचं आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे, आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी 41 ह्या इमारती 2006 ते 2012 या कालावधीमध्ये अनधिकृतरित्या बांधल्या गेलेल्या आहेत, आणि ह्या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसंच NGT राष्ट्रीय हरित लवाद आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात STP किंवा मलनिस्सारणाचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या होत्या, आणि महापालिकेला दंडात्मक कार्यवाही देखील केली होती। हा एक भाग याच्यामध्ये होता। त्याच्यानंतर इथले जे जमीन मालक किंवा ज्यांच्याकडे या जमिनीचे हक्क आहेत ह्या व्यक्ती महापालिका तोडक कारवाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते, आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने सदरची तोडक कारवाई करून उच्च न्यायालयाला अहवाल सादर करायला सांगितलेले होते। या आदेशाच्या विरुद्ध इथले जे नागरिक आहेत या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती। सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं, आणि महापालिका तोडक कार्यवाही महापालिकाने कंटिन्यू करावी किंवा करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता। तसंच शक्य असल्यास पुनर्वसनाचे देखील बाब तपासून घ्यायला सांगितलेली होती। तर महापालिकेचं पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाही आहे, त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे। कार्यवाही आज ज्या C1 कॅटेगरीतल्या म्हणजे अति धोकादायक कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहेत त्या 7 इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत, ज्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे। तुर्त आम्ही त्या इमारतींवर कारवाई करतोय, परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व 41 इमारतींवर कारवाई करणं अपेक्षित आहे। नागरिकांना आम्ही हेच आवाहन करतो आहे की या ठिकाणी आपला रहिवास आहे, आपण अनधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींमध्ये आपण नोटराइज डॉक्युमेंट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तावेजाच्या अंतर्गत आपण इथला सदनिका खरेदी केली आहे, याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट करून देणार आहे, जेणेकरून भविष्यात ज्यावेळी पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याची कार्यवाही जमीन मालकांवर किंवा शासन निश्चित करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या रहिवासाचा पुरावा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले अबाधित
सुरक्षित राहणार आहेत. त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास आपण तात्काळ खाली करावा. तसंच इतर जे C1 कॅटेगरी नसलेल्या जरी इमारती असतील पण त्या अनाधिकृत असल्यामुळे आणि कोर्टाच्या आदेशामुळे आपण त्या इमारती सदनिका आपण खाली कराव्यात आणि महापालिकेला सहकार्य करावं. एवढंच या प्रसंगी मी सर्व नागरिकांना रहिवाशांना आवाहन करतो. सर, या इमारती 2006 पासून बांधकाम झालेलं होतं. त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्याची माहिती घेण्यात येईल.